गीतेमध्ये एक असा श्लोक आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. फळाची अपेक्षा न करता काम केलं गेलं पाहिजे असं त्यातून आपल्याला सांगितलंय. तर प्रॅक्टिकली तसं काही शक्य होत नाही. म्हणजे आपण असं खूप म्हणतो की हां, पण आपण तरी सुद्धा अपेक्षा ठेवलेलीच असते. पण तरीही काही लोक असे आहेत जी पूर्ण फळाची अपेक्षा करत नाहीत, पण तरीही त्यांच्या कामासाठी डेडिकेटेड असतात. तर अशा कामासाठी डेडिकेटेड असलेल्या लोकांना काय म्हणतात, तर कार्यरत. आणि मी जे पुस्तक वाचलं त्या पुस्तकाचं नाव होतं कार्यरत, जे डॉक्टर अनिल अवचटांनी लिहिलंय. डॉक्टर अनिल अवचटांबद्दल थोडं सांगते की अत्यंत व्हर्सटाईल पर्सनॅलिटी. ते खूप छान बासरी वाजवतात, ते खूप छान लिहितात. त्यांनी ओरिगामीसाठी बऱ्याच गोष्टी, म्हणजे ओरिगामीच्या खूप छान गोष्टी ते करतात. त्यांना कोरीव काम येतं लाकडावरचं. ते खूप छान पेंटर आहेत आणि त्यांना निसर्गाबद्दलची पण खूप जास्त आवड आहे. त्यांनी त्याबद्दल अनेक ठिकाणी जाणं, तिथली प्रवास वर्णनं लिहिणं, ह्या बऱ्याच गोष्टी केल्यात. पेशाने ते स्वतः डॉक्टर आहेत आणि तरी त्यांनी जर्नलिझम सुद्धा काही काळ केलेलं आहे. सो एकंदरीत एवढी व्हर्सटाईल पर्सनॅलिटी आहे डॉक्टर अनिल अवचट आणि आय एम ग्लॅड की मी त्यांना भेटली आहे एकदा. सो त्यांनी काय केलंय, कार्यरत म्हणजे नेमकं काय आहे, तर ती खूप अशा अनेक लोकांच्या स्टोरीज आहेत कार्यरतमध्ये एकत्र, जे स्वतःच्या कामाप्रती तेवढे डेडिकेटेड आहेत आणि जे स्वतः अजूनही अविरत कार्यरत आहेत. तर अशा अनेक स्टोरीज आपल्याला कार्यरतमध्ये दिसतात. डॉक्टर अनिल अवचटांनी स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांचं काम बघून मग लिहिलेल्या त्या गोष्टी आहेत. आणि मग ते वाचताना एक वेगळी गंमत तर येतेच, कारण प्रत्येक स्टोरी भयंकर भन्नाट आहे. सुरुवातीलाच स्टोरी असते ती सुरेखा दळवीची. मुंबई सारख्या खूप वेल एस्टॅब्लिश्ड कम्युनिटीमधून राहिलेली पोरगी पेण पनवेलच्या आदिवासी भागात जाते, तिथल्या लोकांच्या गोष्टी समजून घेते, त्यांच्यात राहते आणि त्यांचा आवाज बनते. कारण तिथल्या लोकांना अजून त्यांचे हक्कच माहिती नाही आहेत, तर ते त्यांच्यासाठी लढणार कसं. सो त्यांना त्यांचे हक्क समजावून देणं, त्यांचा आवाज बनणं आणि मग त्यांच्यासाठी ज्या त्यांच्या हक्काच्या गोष्टी आहेत त्या त्यांना मिळवून देणं, या सगळ्यासाठी ती काम करते. सुरेखा दळवीची चळवळ म्हणून तो पहिलाच एक स्टोरी आहे. एक अशी पर्सनॅलिटी आहे की सुरुवातीपासूनच आपल्यात एक मोटिवेशन किंवा इन्स्पिरेशन येत जातं तिला वाचताना. त्यानंतर येतात बाविस्कर. तर डॉक्टर बाविस्कर संशोधनासाठी खूप डेडिकेटेड माणूस. त्यांनी विंचवाचा उतारा हे त्या आर्टिकलचं नाव आहे. एकदा तुम्ही म्हणजे नॉर्मल तुमची खूप चांगली प्रॅक्टिस सुरू आहे, तुम्ही एक फार वेल एस्टॅब्लिश्ड डॉक्टर आहात, पण एकदा एका छोट्या गावात गेल्यानंतर तुम्हाला कळतं की अरे, मी माझ्या MBBSच्या पूर्ण अभ्यासक्रमात असा कुठला एक रोग बघितलाच नाही आहे. मग त्यांना असं कळतं एका छोट्या गावात गेल्यानंतर की या गावातली लोक विंचू चावल्यामुळे मरतायत. तर विंचू चावल्यामुळे जनरली माणसं नाहीत मरत, तर मग का मरतायत. इथून त्यांच्या संशोधनाची सुरुवात होते आणि ॲट द लास्ट त्या आर्टिकलमध्ये आपल्याला सुद्धा विंचवाचा उतारा मिळतो, जो त्यांनी शोधून काढलेला आहे. आणि कदाचित आपल्या अनेक मनातल्या अनेक प्रश्नांचा, म्हणजे विंचूरूपी प्रश्नांचा तो उतारा मिळू शकतो. तर ते आर्टिकल आहे. आणि एकंदरीत ह्या पुस्तकातलं मला सगळ्यात जास्त आवडलेली स्टोरी कुठली असेल तर शोध आरोग्याचा, जे डॉक्टर राणी बंग आणि अभय बंग यांच्यावरचं आर्टिकल आहे. त्यातल्या मला काही आवडणारा एक प्रसंग मी सांगते. पहिला प्रसंग की डॉक्टर अभय बंग, मी आता त्यांना नायनाच म्हणेन, तर नायनांनी जेव्हा कामाला सुरुवात केली, जेव्हा ते इथं येऊन राहायला लागले आदिवासींसोबत, तेव्हा त्यांना एक गोष्ट लक्षात आली की मजुरांना त्यांचं वेतन दर जनरली सरकारने ठरवून दिलेला आहे, पण त्यावेळेस तो वेतन दर फक्त 4 रुपये असा होता. मग त्यांनी विचारलं गेलं की का एवढा कमी वेतन दर का दिला जातोय, जेव्हा की एवढं जास्त काम ते मजूर करतायत आणि सरकारने ठरवून दिलेला वेतन दर आहे, तर प्रत्येक मालकाला तेवढं वेतन देणं कंपल्सरी आहे, पण 4 रुपये देणं हे खूपच कमी आहे. तर त्याच्यावर संशोधन सुरू झालं. तर मग अशी उत्तरं आली की हे 4 रुपये दर कसा ठरवला आहे, तर एका कामगाराला पूर्ण दिवसात लागणारे कॅलरीची जेवढी गरज आहे, ती कॅलरीज जेवढ्या धान्यातून मिळेल त्या धान्याला जेवढी किंमत लागेल तो त्यांचा वेतन दर. सो असं ठरवलं गेलं. पण मग एका माणसाला एका दिवसात किती कॅलरीजची गरज आहे हे कोणी ठरवलं, कसं ठरवलं, याबद्दल परत शोध सुरू झाला. आणि मग कळलं की दूर कुठेतरी मोठ्या शहरांमध्ये तिथल्या माणसांना डायबिटीससाठी जे कॅलरीजचं प्रमाण सांगितलं जातं तेच प्रमाण इथल्या माणसांसाठी पण लागू केलं जातंय, जबकि या लोकांचं दिवसभरातलं काम त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहे. सो दिस इज समथिंग अनफेअर. मग परत संशोधन झालं की मग नक्की दिवसभरातलं त्यांची कॅलरीची गरज किती आहे, आणि त्या संशोधनावरून आकडेवारी काढली गेली आणि ठरलं गेलं की 12 रुपये हा वेतन दर अप्रोप्रिएट आहे. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की जेव्हा हे सगळे संशोधन सादर केलं गेलं, त्यामुळं त्या मजुरांची वेतन हे 12 रुपये करण्यात आलं. सो ॲट द लास्ट नायनांचं एक वाक्य असं आहे की हेच जर का मी त्यांच्या हक्कांसाठी आंदोलन वगैरे करत असतो, तर कदाचित मला त्यांचं 2 रुपये वाढवण्यासाठी सुद्धा वर्षभर काम करावं लागलं असतं.
पण तेच हा 8 रुपयांचा फरक एका संशोधनाने काही महिन्यात करून दाखवला. सो ही ताकद आहे संशोधनाची, ही ताकद आहे रिसर्चची. तर आपण सकाळपासून किंवा आल्यापासून ज्या गोष्टी ऐकतो की का प्रत्येक गोष्टीमध्ये डिटेलिंग पाहिजे किंवा का प्रत्येक गोष्टीमध्ये रिसर्च हवा आहे, तर ही ताकद आहे किंवा हे एक सामर्थ्य आहे की तुम्हाला जी गोष्ट साध्य करायची आहे त्याच्यासाठीचे एव्हिडन्सेस तुमच्याकडे असतील तर ती मांडणं तेवढ्या ताकदीचं होतं किंवा त्याला एक वजन प्राप्त होतं आणि त्यामुळे कदाचित तुम्हाला जे साध्य करायचं ते लवकर साध्य होऊ शकतं. हे एक लर्निंग मला त्यातून मिळालं. एक छान गोष्ट त्यात दिली आहे जी नायना त्यांच्या एका भाषणामध्ये त्यांनी सांगितली आहे. मुल्ला नसरुद्दीनची गोष्ट कदाचित काहींना माहिती असेल की मुल्ला नसरुद्दीन एका लॅम्प खाली काहीतरी शोधतोय. तो बराच वेळ झाला काहीतरी शोधतोय. हे बघून एक तिसरा व्यक्ती त्याला येऊन विचारतो की तू नेमकं काय शोधतोयस. तर तो म्हणतो की मी माझी एक हरवलेली चावी शोधतोय. कुठे हरवली आहे चावी. तर चावी हरवली आहे कुठेतरी लांब नदीच्या किनारी. मग तू ती इथं का शोधतोयस. तर त्याच्यावर मुल्ला नसरुद्दीनचं उत्तर असं असतं की कारण इथं लाईट आहे. सो मला हे कम्पेअर करायला आवडेल की आतापर्यंत आपण काय करतोय, संशोधन किंवा काम कुठे होतं तर जिथं लाईट आहे, जिथं प्रॉब्लेम आहे तिथं होतच नाहीये. सो ही एक गोष्ट फार छान आहे की नेमका प्रॉब्लेम कुठं आहे तिथं त्या गोष्टीचं संशोधन झालं पाहिजे तर आपल्याला सोल्युशन मिळू शकेल. नाहीतर मग नदी किनारी हरवणारी चावी आपण कधीच लॅम्पच्या खाली नाही शोधू शकत जस्ट बिकॉज ऑफ तिथं लाईट आहे. ही गोष्ट मला फार जास्त आवडली होती. आणखी एक गोष्ट त्यात अशी सांगितली गेली आहे, म्हणजे नायनांनीच सांगितली होती की एक समजा कंटेनर आहे ज्यात तुम्ही माशी धरून ठेवली आहे आणि त्या माशीला जाण्यासाठी एक होल तिथं आहे, पण बरोबर ती माशी त्याच्या विरुद्ध दिशेला उडते आणि त्या वॉलला म्हणजे त्या कंटेनरच्या वॉलला थटून परत खाली पडते, पुन्हा उडते थटून परत खाली पडते. ॲट द पॉईंट काय होईल, ती माशी थटून ती मरून जाईल पण ती बाहेर नाही पडणार. का? कारण तिने दुसरे मार्ग नाहीत अवलंबले किंवा त्या होलपर्यंत ती पोहोचायचा प्रयत्नच नाही केली. ती प्रत्येक वेळेस एकाच ठिकाणी उडाली आणि म्हणजे एकाच पद्धतीचे प्रयत्न केले आणि संपवले. सो अगेन त्यामध्ये काय झालं की तिचं स्वतःचं नुकसान झालं, तिला सोल्युशन नाही मिळालं. पॉईंट इज की तुमचे जे प्रयत्न असतील ते योग्य दिशेने झाले पाहिजेत. एक चुकीच्या दिशेने जर प्रत्येक वेळेस होत राहिले तर आपल्याला सोल्युशन नाही मिळू शकत. सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या स्वतःसाठी पण आपल्याला उपयोगाला येऊ शकतात. तर एकंदरीत पुस्तकाचा अनुभव खूप भन्नाट होता. वेगवेगळ्या स्टोरीजमधून त्यांचे वेगळे स्ट्रगल करतो. आपल्याला असं वाटतं की आपण एखाद्या स्पेसिफिक काम सुरू करतोय चांगलं तर ते चांगलंच होत जाईल, पण असं नसतं. खूप जास्त अडथळ्यांचा सामना करायला लागतो. बऱ्याचदा आपल्या हेतूवर पण प्रश्न उपस्थित केले जातात, त्यांना कसं टॅकल केलं पाहिजे किंवा या लोकांनी कसं टॅकल केलं हे वाचायला मिळेल आपल्याला त्यात. सो दॅट्स इट. हे आहे कार्यरत. सगळ्यांनी कधी ना कधीतरी वाचावं.